अनेक वर्ष छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा येथे सेवा अर्पण करून सेवानिवृत्तीनंतर त्यांनी अतिशय पुण्याचं असं कार्य आपल्या स्वतःच्या शेतामध्ये विठ्ठल मूर्तींची स्थापना करून गेल्या वर्षी आपल्या सर्वांना अशी सुश्राव्य सेवा आपल्या समोर उपलब्ध करून दिलेली आहे। त्यांच्या कुटुंबियांचा थोडासा परिचय करून द्यायचा जर झाला तर श्री व्यंकटराव रणखाम सर, त्यांच्या सौ सिंधू रणखाम आई, त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव प्राध्यापक डॉक्टर सुधीर रणखाम सर, त्यांच्या सौभाग्यवती प्राध्यापक डॉक्टर माधवी रणखाम मॅडम, त्यांचे द्वितीय चिरंजीव श्री शरद रणखाम हे स्वतः इंजिनियर आहेत, त्यांच्या सौ सुप्रिया रणखाम या सुद्धा इंजिनियर आहेत आणि प्राध्यापक डॉक्टर सुधीर रणखाम सर यांची कन्या, ज्येष्ठ कन्या कुमारी आर्या ही नुकतंच किंग्स कॉलेज लंडन इथं LLM कंप्लीट करून आलेली आहे आणि लंडन येथेच ती सध्या इंटर्नशिप करत आहे। तर या प्रसंगी मी मुळज गावचे सरपंच सौ शिवकन्या ताई शिंदे यांना मी विनंती करतो की या प्रसंगी आपण कुमारी आर्या हिचा LLM कंप्लीट करून आल्याबद्दल या प्रसंगी आपण आपल्या सर्वांच्या समोर सत्कार मुळज ग्रामस्थांच्या वतीनं आपण करावा तशी मी त्यांना विनंती करतो। या प्रसंगी कुमारी आर्या हिनं स्टेजवरती यायचं आहे। त्याचबरोबर आर्याचे पालक प्राध्यापक डॉक्टर सुधीर सर आणि प्राध्यापिका डॉक्टर माधवी मॅडम यांनाही मी विनंती करतो की कृपया आपणही या प्रसंगी स्टेजवर उपस्थित राहावं। सुधीर सरांचा मुलगा शौर्य हा सध्या 9वी वर्गामध्ये शिक्षण घेतोय। शरद सरांचे दोन लहान मुलं, त्यामध्ये चिरंजीव शिशिर आणि कुमारी शिरीषा हेही सध्या शिक्षण घेत आहेत। अतिशय सुसंस्कृत असं हे कुटुंब की ज्यांनी शिक्षणाचा वसा त्यांच्या अंगी घेतलेला असताना पाय जमिनीवर ठेवून नक्कीच आपल्या भूमीला न विसरता ग्रामस्थांच्या सेवेसाठी आपल्या सर्वांना संतांची संगती त्यांनी इथं या प्रसंगी उपलब्ध करून दिलेली आहे। तर आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये कुमारी आर्या हिचं अभिनंदन या प्रसंगी सर्वात आधी तर तुम्ही सगळे इथे उपस्थित आहात तिसऱ्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने, त्याच्यासाठी सगळ्यांचा खूप खूप आभार आणि एवढं छान परिचय करून दिल्याबद्दल तुमचा खूप आभार। कीर्तन आणि खूप सुंदर झालंय, खूप छान विश्लेषण केलंय महाराजांनी, सगळ्यांनी ऐकण्यासारखं एकदम, म्हणजे लहान मुलं ते मोठी माणसं सगळेच ऐकत होते। सगळ्यांचं थँक्यू इथे आल्याबद्दल। आणि तोरंबा ते उमरगा, उमरगा ते पुणे, पुणे ते मुंबई आणि मुंबई ते लंडन, आता हे सगळं मिस्टर रणखाम परिवाराच्या कर्मांमुळेच शक्य झालेलं आहे। आणि आता लंडनच्या पुढे आशा करते की आपली पुढची पिढी अजून करत राहील। तर थँक्यू सगळ्यांनी आल्याबद्दल, तुमच्या आशीर्वादांमुळेच हे सगळं शक्य झालं। थँक्यू।